मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे दौऱ्याचा आज 5वा दिवस आहे। पुण्या शहरामध्ये आल्यापासून प्रचंड गर्दी त्यांच्या सभोवताली आहे। आज असं वाटतंय का की काहीतरी सरकार आणि तुमच्यामध्ये चर्चा होईल आणि मराठ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल? प्रत्येक दिवशी आम्ही तीच अपेक्षा करतो 7 महिन्यापासून। आताही मुंबईत जाईपर्यंत तीच अपेक्षा आहे। एवढ्या त्रास सहन करून समाज येतोय तर सरकारने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा ही अपेक्षा सरकारकडून। मुख्यमंत्र्यांनी काल आवाहन केले की मराठ्यांना फेब्रुवारीमध्ये चांगले दिवस येतील, म्हणजे त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। अधिवेशन आहे, त्याचबरोबर मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण होईल आणि एक स्पेशल अशा पद्धतीनं मराठ्यांना ट्रीट मिळेल, आरक्षण मिळेल आणि त्यामुळे तुम्ही हे आंदोलन मागे घ्यावं असं त्यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे। बघा, आमची मागणी लई सरळ साधी। 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्या, परिवारांना लाभ द्या आणि सगळे स्वरांचा अध्यादेश काढा। सरळ आणि सोपी मागणी, लई मोठी नाही आहे। परंतु आता सरकार जाणून बुजून आम्हालाच वेठीस धरतं, त्याला आम्ही तरी काय करावं? जाणून बुजून, पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या सांगितल्या गोष्टी आहेत त्या आम्ही करतोय आणि करणार आहोत, पण काहीतरी थोडा वेळ लागतो ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी। आता अधिवेशन बोलवल्यानंतर अधिवेशनाचा आणि या नोंदीचा अर्थार्थ काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही। याच्यासाठी अधिवेशनाची काय आवश्यकता आहे? याच्यासाठी तालुका स्तरावर प्रमाणपत्र वितरित केले जाते। ज्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे, साधा आणि सरळ विषय। याच्यात अधिवेशनाचा विषय आला कुठून? काल पण तोच एक प्रश्न विचारला होता आणि आज पण तोच विचारतो मी। काहीतरी तडजोडीसाठी यातून मार्ग निघावा म्हणून काही ऑप्शन्स देणार आहात का तुम्ही? आता काय ऑप्शन द्यायचा? 7 महिन्याचा वेळ दिला, याच्यापेक्षा काय ऑप्शन असला पाहिजे? परत 23 डिसेंबर ते 20 जानेवारी मुंबईची तारीखाची घोषणा झाली। तोही वेळ होताच, आमच्या तयारीला होता, परंतु त्यांच्यासाठी वेळ होताच। त्यांना ते द्यायचं असतं तर करता आलं असतं, परंतु मराठ्यांना वेठीच धरायचं। आम्ही तरी किती दिवस शांत बसायचं? माघार घेणार नाही अशी भूमिका आहे आणि आता सरकार आज काय निर्णय घेतं किंवा कोणी चर्चेला येतं का हे पाहावं लागणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।